ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही, तर सेवाभावाची जपली गेलेली परंपराही आहे. पुण्यातील नाना पेठेत पालखीसोबत चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अन्नदानाचा उपक्रम राबवला जातोय. चेतन भोसले यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी महाप्रसादाचा लाभ घेतात. विठ्ठल भक्तांची सेवा हीच माऊलीची सेवा या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वारीतील सेवाभावाची परंपरा अधिक बळकट होते. तुम्हाला जरी वारीमध्ये जाता नाही आलं तरी सुद्धा वारकऱ्यांना अन्नदान करणं, त्यांना पाणी देणं, त्यांची सेवा करणं यात सुद्धा खूप महत्वाचा एक वाटा आहे. खूप महत्वाचं पुण्य तुम्हाला त्यातही मिळतं. अशीच एक सेवा अन्नदानाची इथे पुण्यामध्ये नाना पेठेत सुरू आहे. आपण बघतोय अगदी सकाळपासून इथे वारकऱ्यांसाठी अन्नदान सुरू झालेलं आहे आणि छोटी चिमुकली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोड तिचं हसतंय, असं वाटतंय की तिच्यामध्येच माऊली हे विसावलेले आहेत. तर आपण ना इथे जे अन्नदान करतात त्यांच्याशी थोडं बोलूया, जाणून घेऊयात की जेव्हा तुम्ही दरवर्षी आता इथे अन्नदान तुम्ही करता, सकाळपासून करताय, काय वारकरी जेव्हा येतात आणि त्यांना आम्ही प्रत्येक वारकऱ्यांच्या मध्ये एक माऊली बघतो आणि आम्ही त्या अनुषंगाने सेवा करतो. आम्ही सकाळपासून जवळपास 3 ते 3.5 माऊलींना आम्ही नाश्ता वाटप केले आणि दुपारपर्यंत आपला कार्यक्रम चालू राहील. कमीत कमी 10,000 तरी माऊलींना आपण नाश्ता वाटण्याचा संकल्प केलेला आहे यावर्षी. या ठिकाणी नानापेठ भागामध्ये चेतन भोसले असतील, काकाजी असतील, वकील साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा सर्व परिवार पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी इडली सांबर लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी बनवून ते वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतात. हे वर्षानुवर्ष ही सेवा या ठिकाणी करतात आणि पुणेकर नागरिक खरं मनाने आणि आनंदाने या 2 दिवस पूर्ण नागरिकांची सेवा करतात आणि सामाजिक काम करताना हे काम महत्वाचं आहे. राजकीय कामापेक्षा या कामाला आम्हाला जास्त आनंद मिळतोय. आणखी काही आपण पुण्यामध्ये काय काय घडतंय, कुठे काय काय वारी संदर्भात गोष्टी आहेत, सगळं पाहणार आहोत. कॅमेरामॅन हर्षदसह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे.